नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स विषय OC&M. मुलांनो, आपलं चौथं प्रकरण चालू आहे व्यवसाय सेवा, बिझनेस सर्व्हिसेस. आजच्या प्रस्तुत पाठामध्ये आपण ई बँकिंग सेवा अभ्यासणार आहोत. या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण ई बँकिंग सेवाचा पूर्वार्ध अभ्यासलेला आहे. त्यामध्ये आपण ATM कार्ड, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड या ई बँकिंग सेवांचा अभ्यास केलेला आहे. आणि आजच्या लेक्चर्समध्ये आपण RTGS सुविधा, राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग, तात्काळ पैसे देयक सुविधा या ई बँकिंग सेवांचा अभ्यास करणार आहोत. आपण ATM कार्ड, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड या सुविधांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की सुरक्षित व्यवहार करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी आपल्याला जवळ पैसे बाळगण्याची सवय नाही. मग आता या सेवांद्वारे आपल्याला अजून ई बँकिंग सेवांची नवीन माहिती अभ्यासायची आहे आणि या ज्ञानाचा फायदा आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कसा करून घेता येईल हे सुद्धा आपल्याला या सुविधांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल. तर पाहूया RTGS ही सुविधा. आता RTGS ही सुविधा बऱ्याच जणांनी फक्त ऐकली असेल किंवा या सुविधेचा वापर सुद्धा केला असेल. तर ही जी सुविधा आहे, ही सुविधा एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये निधी म्हणजेच रक्कम हस्तांतरण करण्याची सुविधा आहे. रक्कम एका ठिकाणाहून म्हणजे एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये अतिशय कमी वेळामध्ये हस्तांतरित करण्याची ही RTGS सुविधा आहे. यालाच इंग्रजीमध्ये रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट असं म्हटलं जातं. म्हणजेच हा रिअल टाइम म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित केला जातो. आता ही जी RTGS जी सुविधा आहे, या सुविधेचा विचार करता खातेधारकाला त्वरित एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरित करता येतात. आणि मी मगाशीच सांगितलं, ही जी सुविधा आहे बँकिंग प्रणालीमध्ये सर्वात जलद गतीने निधी हस्तांतरित करण्याची सुविधा आहे. गती कशी आहे? जलद गती. म्हणजे जलद गतीने RTGS या सुविधे अंतर्गत खातेधारक एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे त्वरित हस्तांतरित करू शकतो. ज्यावेळेस एखादा खातेधारक RTGS या सुविधेचा वापर करेल त्यावेळेस तो बँकेला एक सूचना देतो, म्हणजेच विनंती सूचना करतो. आणि ती सूचना मिळाल्यानंतर बँक ती कार्यपद्धती अवलंबते की ज्याद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरित होतात. हे पैसे हस्तांतरित होण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 तासांचा कालावधी लागतो. कालावधी किती लागतो? 2 ते 3 तासांचा कालावधी लागतो. म्हणजे थोडक्यात अगदी 2 तासांमध्ये सुद्धा निधी एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये लगेच हस्तांतरित करता येत असतो. म्हणून ही जी सुविधा आहे ही सर्वात जलद गती सुविधा आहे. या सुविधेचा वापर आपण मोठ्या प्रमाणात रक्कम हस्तांतरित करण्यासाठी करू शकतो. आता मोठ्या प्रमाणात म्हणजे कसं की बऱ्याच वेळा हस्तांतरित करण्यासाठी करत असतो. म्हणजे या सुविधेचा वापर अनेक खातेधारक मोठ्या प्रमाणात करताना दिसून येतात. कारण का? ही जी सुविधा आहे हिची गती कशी आहे? जलद आहे. म्हणजे त्वरित एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे लगेच हस्तांतरित होत असतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा बँकेला सूचना देतो तेव्हा 2 ते 3 तासांमध्ये सर्वच्या सर्व निधी हस्तांतरित होत असतो. म्हणजे हा जो व्यवहार होत असतो हा व्यवहार स्वतंत्र पूर्ण केला जात असतो. म्हणजे आपण जर समजा 1 लाख रुपये हस्तांतरित करत असेल तर 2 ते 3 तासांनी सूचना दिल्यानंतर
ठराविक दुसऱ्या खात्यामध्ये तो 1 लाखाचा निधी हस्तांतरित झाल्याचा आपल्याला लक्षात येतो. त्यानंतर दुसरी जी ई बँकिंग सेवा आहे ती म्हणजेच राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा, यालाच NEFT असं म्हटलं जातं. आता NEFT म्हणजे काय, तर नॅशनल, N म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. ही सुद्धा एक हस्तांतरण सुविधा आहे. काय हस्तांतरण करायचं आहे, निधी म्हणजेच रक्कम. म्हणजे देशातील एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये किंवा एका शाखेतून दुसऱ्या शाखेमध्ये निधी हस्तांतरण करण्याची ही सुविधा आहे. या सुविधेअंतर्गत खातेधारक एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये निधी हस्तांतरण करत असतो. ही जी सुविधा आहे या सुविधेमध्ये सुद्धा खातेधारक सुरक्षितरित्या पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वर्ग करू शकतो. या खात्याअंतर्गत आपण जी काही रक्कम आहे ती रक्कम हस्तांतरण करण्याची सूचना बँकेला दिल्यानंतर बँक ती सूचना मिळाल्यानंतर अर्ध्या तासाच्या भागामध्ये त्या सूचना पार पाडल्या जातात. म्हणजे कसं की बँकेचा जो कालावधी आहे, म्हणजे कामकाज, जेव्हा बँकेचं कामकाज सुरू होतं, समजा जर 8 वाजता सुरू होत असेल सकाळी आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, म्हणजे दर अर्ध्या तासाला त्या सूचनेचं काय केलं जातं, भाग पाडले जातात. म्हणजे जे भाग आहेत ते दर अर्ध्या तासाचे आहेत आणि त्या दर अर्ध्या तासाला त्या सूचनेचे भाग केल्यानंतर दर अर्ध्या तासाला तो निधी हस्तांतरित केला जात असतो. मग आता ही RTGS सुविधा किंवा NEFT जी सुविधा आहे या सुविधेमध्ये काय फरक असतो, तर ही RTGS सुविधा आहे, ही सुविधा यामध्ये स्वतंत्र व्यवहार केला जातो. व्यवहार कसा केला जातो, स्वतंत्र व्यवहार केला जातो. परंतु ह्या NEFT मध्ये मात्र जी काही सूचना मिळाली जाते ती सूचना काय केली जाते, अर्ध्या तासाने, म्हणजे अर्ध्या तासाच्या अंतरावर त्याचे भाग केले जातात आणि ते भाग केल्यानंतर ते सर्व व्यवहार एकत्रित करून ते व्यवहार नंतर पार पाडले जातात. म्हणजे आधी व्यवहारांचे काय केलं जातं, अर्ध्या तासाच्या अंतराने हस्तांतरण केलं जातं आणि नंतर तो व्यवहार एकत्रित केला जातो. परंतु RTGS मध्ये मात्र हा जो व्यवहार आहे हा व्यवहार स्वतंत्ररित्या केला जातो. त्यानंतर पुढील आहे नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग, म्हणजेच याला इंटरनेट बँकिंग, आणि मोबाईल बँकिंग असं म्हटलं जातं. इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग. मुलांनो, तुम्ही या नेट बँकिंग म्हणजेच इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग या सुविधेचा मोठ्या प्रमाणात वापर करत असाल. समजा पेटीएम असेल किंवा गुगल पे असेल, या ॲप्सच्या साहाय्याने तुम्ही मोठ्या प्रमाणात काय करू शकता, ऑनलाईन शॉपिंग करू शकता किंवा मोठ्या प्रमाणात खरेदीही करू शकता. मग हे जे नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग जे आहे, सद्यस्थितीमध्ये खातेधारक त्याच्या संगणकाच्या साहाय्याने किंवा लॅपटॉपच्या साहाय्याने किंवा मोबाईलच्या साहाय्याने निधी एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये सहज हस्तांतरित करत असतो. आता ज्यावेळेस खातेधारकाला नेट बँकिंग करायचं असेल किंवा मोबाईल बँकिंग करायचं असेल तर अशा वेळेस त्याला बँकेकडून बँकेला एक विनंती अर्ज करावा लागतो आणि बँकेकडून एक क्रमांक मिळवावा लागतो आणि हा क्रमांक मिळाल्यानंतर, म्हणजे त्याच्या सूचनेची नोंदणी झाल्यानंतर बँक त्यांना एक क्रमांक देते आणि त्या क्रमांकाच्या सहाय्यानेच खातेधारक नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग हा व्यवहार सुरक्षितरित्या पार पाडू शकतो. थोडक्यात
नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगचा वापर फक्त पैसे हस्तांतरण करण्यासाठी नाही, तर खात्यामध्ये शिल्लक किती आहे याच्यासाठीही केला जातो, किंवा निधी हस्तांतरणाबरोबरच आपल्याला जर एखादा धनादेश म्हणजे चेक थांबवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा या नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे ही नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग ही सुविधा मोठ्या प्रमाणात वापरत असताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर शेवटची आहे ती म्हणजेच तात्काळ पैसे देयक सुविधा, म्हणजेच याला इंग्रजीमध्ये इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम, म्हणजे तात्काळ पैसे देयक सुविधा म्हणजेच इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम. या ई बँकिंग सेवेअंतर्गत नावाप्रमाणेच तात्काळ पैसे एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर हस्तांतरित केले जातात, म्हणजेच त्याला इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम म्हणजेच तात्काळ पैसे देयक सुविधा असं म्हटलं जातं. मुलांनो, आपण ह्या ज्या काही सुविधा आहेत, ह्या ज्या काही ई बँकिंग सेवा आहे याचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये तुम्हाला ह्या ज्या बँकिंग सेवा आहेत या कोणत्या कारणासाठी आणि कशा वापरल्या जातात, किंवा भविष्यामध्ये जर तुम्हाला निधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करायचा असेल तर कोणती सुविधा किंवा सेवा तुम्हाला महत्त्वाची ठरेल किंवा फायदेशीर ठरेल, त्या सेवेचा वापर तुम्ही पैसे हस्तांतरण करण्यासाठी करू शकता. तर आता ह्या ज्या सेवा आपण अभ्यासलेल्या आहेत त्या थोडक्यात एकदा पाहूयात. RTGS ही जी सुविधा आहे, RTGS म्हणजे काय सांगितलं आपण, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, म्हणजे अतिशय जलद गतीने एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरित केले जातात. मग हे जे RTGS सुविधा ही बँकिंग प्रणालीमध्ये सर्वात जलद गतीची सुविधा आहे. कशी आहे? सर्वात जलद गतीची सुविधा आहे. सर्वसाधारणपणे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये 2 ते 3 तासांमध्ये पैसे हस्तांतरित केले जातात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे जे पैसे हस्तांतरित केले जातात तर ह्या हस्तांतरित करण्याची जी रक्कम आहे म्हणजेच रकमेची मर्यादा, थोडक्यात ही जी मर्यादा आहे ही बँकेनुसार वेगवेगळी असू शकते. त्यानंतर पुढील आहे राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा, यालाच NEFT म्हणजेच नेफ्ट म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असं म्हटलं जातं, की यामध्ये एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये सहज निधी हस्तांतरित केला जातो. की ही जी सुविधा वापरली जाते तर त्यासाठी खातेधारकाला NEFT या सांकेतिक कोड क्रमांकाची आवश्यकता असते. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला पैसे हस्तांतरित करायचे असतात त्या व्यक्तीची त्याच्या खाते क्रमांकाची माहिती आवश्यक असते. ही जी राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा आहे या सुविधेअंतर्गत खातेधारक पैसे हस्तांतरण करण्याची जी काही सूचना देतो ती सूचना दर अर्ध्या तासामध्ये विभागली जाते आणि नंतर त्या सर्व सूचनांचं एकत्रीकरण केलं जातं. सूचना म्हणजे त्या व्यवहारांचे एकत्रीकरण केलं जातं. त्यानंतर नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग, यालाच इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे तुम्ही पेटीएम किंवा गुगल पे वापरत असाल तर त्याचा यामध्ये समावेश केला जातो की खातेधारक त्याचा मोबाईल असेल किंवा कम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल त्या मदतीने नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग असे व्यवहार सहज करू शकतो. या सेवांचा वापर करण्यासाठी खातेधारक बँकेला विनंती अर्ज करतो आणि बँक त्या खातेधारकाला एक सांकेतिक क्रमांक देते आणि त्या सांकेतिक क्रमांकाच्या सहाय्याने व्यक्ती त्याच्या खात्यावरून डायरेक्ट व्यवहार करू शकतात. आणि शेवटचा पाहिला आपण तात्काळ पैसे देयक सुविधा. ही जी सुविधा आहे ती म्हणजेच इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम, की नावाप्रमाणेच एका खात्यावरून दुसऱ्या खात्यामध्ये तात्काळ पैसे पाठवण्यासाठी
या सुविधेचा वापर खातेधारक करत असतात. अशा प्रकारे आपलं हे लेक्चर इथेच संपलं. धन्यवाद.